आज आपण टोमॅटोची तिखट चटपटीत गोड आंबट अशी चटणी करणार आहोत। ही चटणी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा इडली डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर मी ज्योती आपल्या ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर चला आता आपण टोमॅटोची चटपटीत अशी चटणी कशी करायची ते पाहूया। ह्या चटणीला तुम्ही लोणचं देखील म्हणू शकता। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे, छान पिकलेले आणि लालसर रंगाचे असे टोमॅटो घेतलेले आहेत। हे टोमॅटो खूप छान असे गोड आंबट चवीचे असतात। आता हे टोमॅटो आपल्याला सर्वात आधी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि मग हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी ह्याचा जो देठाकडचा भाग असतो तो काढून घ्यायचा, वेगळा करायचा आणि मग ह्याच्या फक्त 2 ते 4 अशा फोडी करायच्या टोमॅटोच्या, कारण आपल्याला ह्याच्यानंतर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। तर फक्त 2-4 फोडी ह्या सर्व टोमॅटोचे करून घ्यायचे आहे। तर मी सर्व जे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे ते अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे। आता पाहू शकता मी इथे सर्व टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। तर मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता ह्यामध्ये हे टोमॅटोचे सर्व फोडी काढल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। वाटताना मी थोडंसं ह्यामध्ये मीठ घालणार आहे। 1 चमचा मी इथे तिखटाचा लाल घेतलेला आहे, म्हणजे हे तिखट आहे ते घेतलेलं आहे, हे संपूर्ण घालणार आहे। 1 मोठा चमचा घेतलेला आहे आणि 1 बारका चमचा म्हणजे 1 छोटा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे मी इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। हे सर्व सोबतच या मिक्सरमध्ये मी छान फिरवून घेणार आहे, म्हणजे ह्या टोमॅटोची आपल्याला छान अशी पेस्ट बनवलेली आहे, मी पाहू शकता। आता ही टोमॅटोची पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊया आणि ह्याला फोडणीची तयारी करूया। तर एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि त्यामध्ये मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे। तेल मी इथे जास्त वापरलेलं आहे। ह्यामध्ये 1 चमचा राई घालायची आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तेवढीच मी इथे म्हणजे 1 चमचा मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला हे तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे। तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे एक प्रकारचं आपण टोमॅटोचं इथे लोणचं तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तेलाचा जास्त वापर केलेला आहे। आता ह्यामध्ये मी पुन्हा 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। मी पेस्टमध्ये सुद्धा अगोदर घातली होती। त्यानंतर 1 मोठा चमचा मी लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। हे सर्व मसाले आपल्याला ह्या तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे। आता जी आपण ह्यामध्ये पेस्ट करून ठेवली होती टोमॅटोची ती ह्यामध्ये घालायची आहे। यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला घालायचे नाही, फक्त पेस्ट घालायची आहे आणि ही छान तेलासोबत चांगली परतवून घ्यायची आहे। आणि ह्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे म्हणजे जो टोमॅटोचा बारीक असं फिरवल्याच्या नंतर पाणी सुटतं टोमॅटोला, तर ते सर्व आपल्याला ह्यामध्ये अगोदर आटवून घ्यायचं आहे। त्यामुळे सतत आपल्याला हे परतवून हे टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत। आता शिजवताना आपल्याला 1 छोटा मी इथे गुळाचा खडा घेतलेला आहे। पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ अगोदर आपण चव घेऊन बघायची की किती कमी किंवा जास्त आणि मग त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, नाहीतर मग मीठ जास्त होऊ शकतं, कारण आपण टोमॅटो वाटताना देखील मीठ घातलं होतं। आता आपल्याला हे सतत छान असं ढवळत राहून ह्यातलं पाणी संपूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे, कारण ह्यामध्ये जर थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तरी हे खराब होऊ शकतं। तर ज्याप्रमाणे आपण वर्षभरासाठी आंब्याचं मुरंबा किंवा लोणचं करतो अगदी त्याच पद्धतीने ह्यामधलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता पाहू शकता ह्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि तेल वरती आलेलं आहे। अगदी शेवटी मी ह्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तुम्ही ह्या अगोदर फोडणीमध्ये घातल्या असत्या तर ह्या थोड्याशा लालसर झाल्या असत्या किंवा जळाल्या असत्या, तर त्यासाठी मी अगदी शेवटी ह्यामधलं पूर्ण पाणी जेव्हा आटलं तेव्हा मी लसणीच्या पाकळ्या ह्यामध्ये घातलेल्या आहे। त्यामुळे लसणीचा फ्लेवर अगदी छान येतो ह्या टोमॅटोच्या चटणीमध्ये। आता आपली ही चटणी तर तयार झालेली आहे, पाहू शकता तेल संपूर्ण वर आलेलं आहे आणि ह्यामधलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे, म्हणजे संपूर्ण सुकलेलं आहे। तर ही आपली टोमॅटोची चटणी छान तयार झालेली आहे। आपण एका कंटेनरमध्ये ही थंड करून भरून ठेवू शकतो। तर 8 ते 15 दिवस ही चटणी अगदी सहज टिकते। जर तुम्हाला जास्त म्हणजे 1 महिनाभर जर टिकवायची असेल ही चटणी तर मग तुम्ही ही चटणी म्हणजे चटणीची बरणी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। फक्त ही चटणी बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरण्या अगोदर एक काळजी घ्यायची की डबा किंवा बरणीमध्ये अजिबात पाण्याचा अंश नसला पाहिजे। कोरडे करायचे डबा आणि बरणी आणि मग त्यामध्ये ही चटणी भरायची, नाहीतर मग पाणी जर लागलं याला तर लवकर खराब होऊ शकते। तर ही चटणी तुम्ही डोशाबरोबर, इडलीबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता।
तर अशी ही टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।